नमस्कार, मी नवनाथ गुरव आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। आजचा विषय आहे कुणाल कामराच्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेच्या आवारातील त्या माध्यमांच्या समोर जी काय आगपाकड केली, जी काय भूमिका व्यक्त केली, शिंदेंच्या शिवसेनेच्या पक्षातील आमदारांनी सभागृहाचा वेळ घेतला आणि कुणाल कामराच्या विरोधात संताप व्यक्त केला, यात जो काय सत्तेचा वापर झाला तो वापर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फायद्याचा ठरेल का, की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ते अंगलट येईल। एकनाथ शिंदे यांची जी काय शिवसेना आहे त्या शिवसेनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिले। धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाने दिलेला आहे। निवडणूक आयोगाचा हा निर्णय येण्याआधी अजित पवार काही काळ एकनाथ शिंदेंच्या भाजपच्या सोबत नव्हते। त्या काळात म्हणजे अजितदादा विरोधी पक्षात होते, त्यावेळी अजितदादा या गद्दारीच्या विषयावरून जाहीरपणे बोललेले आहेत। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत गद्दारी या विषयावर जाहीरपणे बोललेले आहेत। आता त्यांचा तो पक्ष, त्यांची ती भूमिका ते त्यावेळी चालून गेलं, परंतु काल परवा कुणाल कामरा यांनी भाष्य केलं आणि त्यावरून एकनाथ शिंदे यांची शिवसेना पेटून उठली। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ते पटलं नाही, त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली, त्याच्यावर गुन्हा दाखल केला, पोलिसांमार्फत चौकशी झाली। इथपर्यंत हे सीमित राहिलं का, तर त्याचं उत्तर आहे नाही। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने थेट कुणाल कामरा यांनी ज्या स्टुडिओत त्यांचं ते व्यंगात्मक विनोदात्मक भाष्य चित्रित केलं त्या स्टुडिओची तोडफोड झाली। त्यावर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदार थांबले का, तर नाही। त्यांनी सांगितलं आम्ही जिथे मिळेल तिथे आम्ही आमच्या भावना व्यक्त करू, आणि त्या कशा शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत ते आपण पाहिलेलं आहे। यात मुद्दा महत्त्वाचा असा, कुणाल कामराच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार विधान परिषदेत, विधानसभेत जे बोलले त्याच्यासाठी त्यांनी विधानसभेचा वेळ घेतला, विधान परिषदेचा वेळ घेतला, आणि एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात बोलताना कुणाल कामरा यांनी जो काय देशद्रोह केला अशी त्यांची भावना आहे। जी चूक केली त्या संदर्भात त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। शिवसेनेच्या आमदारांच्या त्या भूमिकेवर एकनाथ शिंदे यांच्याच पक्षातील सरकारमधील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही तपशीलवार उत्तर दिले। त्यांनी सांगितलं आम्ही फार तपशीलवार तपास करू, कुणाल कामरावर कारवाई करू, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत। मुद्दा असा आहे, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्याही विरोधात गद्दार 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 हा शब्द पहिल्यांदा चर्चेत नाही आला। पक्ष फुटला, नंतर काय झालं, संपूर्ण देशाने राज्याने तो तपशील पाहिला, त्यावेळी गद्दारी या विषयावर फार मोठी चर्चा झाली। परंतु कुणाल कामरा यांना टार्गेट करताना सत्तेचा जो काय वापर झाला तो वापर एकनाथ शिंदे यांच्या अंगलट येईल का, हा खरा आता प्रश्न आहे। याचं नेमकं काय फलित होतं याच्या संदर्भात संपूर्ण देशाला आणि राज्याला प्रचंड कुतूहल आहे। कुणाल कामरा यांनी आपली भूमिका मांडली, कुणाल कामरा यांनी आपल्या भावना व्यंगात्मक, टीकात्मक, विनोदात्मक दृष्टिकोनातून व्यक्त केल्या। त्यानंतर सत्ताधारी पक्ष म्हणून असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षाच्या आमदारांनी दोन्ही सभागृहाचा जो वेळ घेतला ते खरंच शिंदेंच्या शिवसेनेच्या पक्षाला फलदायी ठरणार आहे का। ते बाहेर बोलले असते, माध्यमांच्या समोर बोलले असते तर ठीक आहे। विधानसभेच्या, विधान परिषदेच्या सभागृहाचा वेळ फार प्रचंड किमती आहे, त्याला एक किंमत आहे, आणि ती किंमत
या राज्यातल्या करदात्यांकडून मोजली जाते। हा मुद्दा आता फार चर्चेचा विषय ठरणार आहे, कारण कुणाल कामराच्या विरोधात सत्तेच्या बळाचा म्हणजेच कुणाल कामराच्या विरोधात सत्तेच्या बळाचा वापर झाला तर कुणाल कामरा कुठेतरी शरण येईल असं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जे अपेक्षित होतं तसं घडत नाहीये असं सध्याचं चित्र आहे। ईडीचा तपास झाल्यानंतर आमदार खासदार घाबरतात, शरण जातात, तपास होतो, नंतर त्यांना क्लीन चिट मिळते, आपलं राजकीय जे काय स्कोर सेटल करण्याचं गणित आहे ते स्कोर सेटल केल्यानंतर माध्यमही ते विषय विसरून जातात। त्याच धर्तीवर कुणाल कामराच्या विरोधात पोलीस बळाचा वापर होईल, चौकशी होईल, पोलीस एकावर एक समन्स पाठवतील, कुणाल कामरा घाबरेल आणि मग तो शरण येईल, तो विषय थंड होईल असं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अपेक्षित आहे। तसं खरंच घडेल का हे पाहणं आता देशासाठी राज्यासाठी एक कुतूहल बनलेलं आहे, कारण कुणाल कामराला देश पातळीवरून सहानुभूती मिळत आहे। कुणी कुणाल कामराला सांगतंय तू बरोबर आहेस, आम्ही तुझ्या सोबत आहोत। कुणी कुणाल कामराला सांगतंय की तू पैशाची चिंता करू नकोस, आम्ही तुला मदत करू। काही लोक थेट पैशाची त्याला मदत करतायत। कुणी कुणाल कामराच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करीत आहे। काय लोक म्हणतायत तू सुरक्षित राहा, तूच एक आमच्यासाठी माध्यम आहेस, तुझ्यामुळे आमच्या भावना व्यक्त होऊ शकतात। अशी कुणाल कामराला जी सहानुभूती मिळत आहे ती सामान्य जनतेकडून मिळते। विशेषतः कुणाल कामराला देशाच्या पातळीवरील युवा वर्गाकडून जी काय सहानुभूती मिळते ती सहानुभूतीची लाट एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या पुढच्या भविष्यात डोकेदुखी ठरू शकते का अशी ही शंका आता राजकीय पटलावर उपस्थित होत आहे। सुषमा अंधारे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रोहित पवार यांनी कुणाल कामराला पाठिंबा देणं हा एक राजकीय पटलावरचा विषय आहे। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या वादात आदित्य ठाकरे आणि ते संजय राऊत, सुषमा अंधारे, रोहित पवार हे कुणाल कामराच्या बाजूने बोलणं, त्याला पाठिंबा देणं याकडे एक राजकीय बाब म्हणून पाहिलं जाऊ शकतं। परंतु कुणाल कामरा यांना देश पातळीवर, राज्य पातळीवर युवा वर्गाकडून जी उत्स्फूर्तपणे सहानुभूती मिळते ती सहानुभूती आणि विधान परिषदेत, विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी कुणाल कामराच्या प्रश्नावर सभागृहाची घेतलेली वेळ या दोन गोष्टीवर आता राज्यातील युवा वर्ग प्रश्न उपस्थित करीत आहे। विधान परिषदेत, विधानसभेत शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांनी कुणाल कामराच्या विरोधात आपली बाजू मांडण्यासाठी जो सभागृहाचा वेळ घेतलाय तो वेळ एक सत्तेचा वापर करण्याचा भाग आहे का असाही प्रश्न आता युवा वर्गाकडून उपस्थित होत आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये एक प्रश्न उपस्थित होतोय, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कुणाल कामराच्या प्रकरणात जो सत्तेचा वापर झाला आहे तो वापर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अंगलट येईल का असा खरा प्रश्न आहे। आपण यावर आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्सवर न चुकता कळवा। धन्यवाद।